आता नुकताच राजकुमार या इसमाचा मृत्यू झालेला आहे उत्तर प्रदेशमध्ये। तर मुख्य बिंदू काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या राजकुमारच्या फॅमिलीचा असा आरोप आहे की पोलिसांनी त्याला मारपीट केली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला। येथे पोलिसांची मात्र वेगळीच कहाणी आहे की मोक्यावर विचारपूस सुरू होती, त्याची तब्येत खराब झाली, त्याला हॉस्पिटलाइज केले आणि त्याचा मृत्यू झाला। चर्चा करूया, परंतु सगळ्यात आधी थर्ड डिग्री किंवा कोणत्याच डिग्रीचा तुम्ही वापर करूच शकत नाही, थापड सुद्धा मारू शकत नाही पोलीस ऑफिसर। जर तो व्यक्ती पोलिसांचा विरोध करत नाही, तो पोलिसांच्या सोबत यायला तयार आहे, पोलीस कोणाला अरेस्ट करत आहे, कोणाला डिटेन करत आहे, तो कोणत्याही प्रकारची हिंसा करत नाही, तो विरोधच करत नाही, तर अशा वेळी पोलीस थापड सुद्धा मारू शकत नाही। पोलीस कोणत्या कायद्याअंतर्गत मारपीट करत आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं मला। तर सगळ्यात आधी घटना समजून घ्या। ही जालोर जिल्ह्यातील घटना आहे। डकोर पोलिसांचा उल्लेख आहे या घटनेमध्ये की तेथे 11 जुलैला एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याची हत्या करतात काही लोक। त्याच्या बायकोने रिपोर्ट दर्ज केलेली आहे की 5 लोकांनी त्याची हत्या केली। आता संशयावरून या राजकुमारला पोलीस घेऊन जात आहेत। हे कोण सांगत आहे? राजकुमारची बहीण सांगत आहे आणि त्याची फॅमिली। आणि राजकुमार सोबत त्याच्या बहिणीला सुद्धा पोलीस उचलून घेऊन जातात। त्याच्या बहिणीचा सुद्धा असा आरोप आहे की पोलिसांनी तिला सुद्धा मारझोड केली, परंतु तिला कालच सोडून दिले आणि आज बातमी आली की तिच्या भावाचा मृत्यू झाला। आणि पोलिसांचे व्हर्जन ऐका आता। पोलिसांचे व्हर्जन आहे की आम्हाला एक सूचना मिळाली होती की 11 जुलैला कोणाचा तरी मृत्यू झालाय। त्यामध्ये स्क्वॉट टीम सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करत होती, तपास करत होती या प्रकरणाचा, आणि डकोर पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करत होते। तर जी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आली त्या आधारावर हा राजकुमार जो आहे ना, हा संशयित व्यक्ती म्हणून होता। त्याला मोक्यावर विचारपूस करून राहिले होते। आता हा मोका कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या ठिकाणी त्याला विचारपूस सुरू केले होते, ते ठिकाण असीम चौधरी पोलीस साहेबांनी सांगितलेच नाही इंटरव्ह्यू मध्ये। ते खूप इंटेलिजंट आहेत। जे ठिकाण होते ना, मग ते त्याचे घर होते की पोलीस स्टेशन होते की रस्ता होता, ते ठिकाण कोणते होते हे सांगायला पाहिजे होते साहेबांनी इंटरव्ह्यू मध्ये। ते स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी लपून ठेवले, ऍडजस्ट करून घेतील आता, असा अँगल स्पष्ट दिसतोय मला। हे माझे स्वतःचे ओपिनियन आहे। तर त्यांनी मोक्यावर विचारपूस केली, त्याची तब्येत बिघडली, लगेच त्याला पोलीस घेऊन गेले विदाऊट एनी डिले। त्या साहेबांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की लगेच त्याला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरांनी ट्रीटमेंट केले आणि डेथ झाली। पोस्टमार्टम केले तर त्याच्या डेथचे स्पेसिफिक रिझन माहितीच पडले नाही। आता फॉरेन्सिक लॅबोरेटरी तपास करेल तेव्हा माहिती पडेल की याचे स्पेसिफिक रिझन काय आहे। तो जो व्यक्ती होता ना, त्याच्या शरीरावर कोणत्याच जखमा नव्हत्या, इंटरनली पण नव्हत्या, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो। अशा जखमाच नव्हत्या। बघा किती जबरदस्त आन्सर दिले आहे। या असीम साहेबांनी इंटरव्ह्यू मध्ये अशा प्रकारचे उत्तर दिलेले आहे, परंतु अचानकच त्याचा डेथ झाला, म्हणजे अशी जखमच नव्हती ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो। परंतु त्यांनी हे सुद्धा सांगितले नाही की शरीरावरती सिंपल इंजुरी होती, कारण सिंपल इंजुरीने सुद्धा मृत्यू होत नाही। त्याच्यासोबत मारपीट झाली होती का, या संबंधात काहीच उल्लेख नाही। स्पष्टच आहे, नसेली एखादी इंजुरी, नाही केली मारपीट। एकदम इंटेलिजंट इंटरव्ह्यू आहे पोलिसांचा। आता काय करू शकत होते पोलीस? पोलिसांनी काय करायला पाहिजे होते? पोलिसांची ड्युटी काय होती? तुमचे कोणते अधिकार होते? हे जर तुम्ही माहीत करून घेणार नसाल तर अशा प्रकारे तुमचा मिसयूज केला जाईल। तुमच्यासोबत अशा प्रकारच्या दुर्घटना होतच राहतील। तर लॉ काय म्हणतो? लॉ एकदम क्लिअर आहे। पोलिसांना जर तुम्ही कोणत्या व्यक्तीला विचारपूस करण्याकरिता बोलवत असाल तर त्याला समन्स पाठवा। या प्रकरणामध्ये उमादेवी जी त्याची बहीण आहे, तिचे म्हणणे आहे की पोलीस आम्हाला संशयावरून घेऊन गेले होते, तर येथे डिटेन जर ते करत आहेत तर मग डिटेन मेमो बनवायला पाहिजे। एक डॉक्युमेंट तयार केला जाते या डिटेन करण्याबद्दल की आज इतक्या इतक्या वाजता या ठिकाणावरून आणि या साक्षीदारांसमक्ष या अमुक कारणाने अमुक व्यक्तीला डिटेन करण्यात येत आहे। आता हे झाले ऑन रेकॉर्ड डॉक्युमेंट। आता पोलिसांची येथे अवकात नाही की त्या व्यक्तीसोबत पोलीस मारपीट करतील, त्याला टॉर्चर करतील। आता शक्यच नाही, कारण तो मेमो सांगेल
की कोणत्या कंडिशन मध्ये पोलीस त्याला घेऊन आले. या व्यतिरिक्त जर ते अरेस्ट करत असतील तर मग मोक्यावरच अरेस्ट मेमो बनवला पाहिजे. याचा पण मिसयूज होत आहे. मेमो कुठे बनवला तर पोलीस स्टेशनमध्ये, आणि या केसमध्ये तर अरेस्ट केलेच नाही. आणि मोका चौकशी कोठे करण्यात आली ते तर सांगितलेच नाही. तर असो, लॉ काय म्हणतोय? पोलिसांना डायरेक्शन आहेत की तुम्ही प्रकरणाची चौकशी मर्यादेत राहून करा, कायद्याच्या मर्यादेत राहून केली पाहिजे. कायद्याला फॉलो करत ती चौकशी केली पाहिजे. कायदा म्हणतो की जर पोलीस कोणाला बोलवत असेल तर समन्स पाठवून बोलवा, तो कागद पाठवा, तो डॉक्युमेंट पाठवा. कशासाठी बोलवत आहे त्या व्यक्तीला ते कारण समजले पाहिजे. सेक्शन 41A CRPCचा नोटीस पाठव असा कायदा म्हणतो. जर तुला अरेस्ट करायचे नसेल तर तुम्हाला जर कोणत्या व्यक्तीची आवश्यकता असेल आणि डिटेन करत असाल तर तसा मेमो बनवा, ऑन रेकॉर्ड डॉक्युमेंट तयार करा. तुला अरेस्ट करायचे असेल तर साक्षीदारांसमक्ष अरेस्ट कर, डॉक्युमेंट बनव. मोक्यावरच अरेस्ट करत असेल तर तसं अरेस्ट मेमो तयार कर. परंतु स्वतःला राठोडी समजून कोणालाही उचलून घेऊन जाऊ शकत नाही. आता याचा रेकॉर्ड कुठे आहे? ज्या प्रकारचा या राजकुमारचा मृत्यू झाला त्याच्या घरवाल्यांचे ॲलिगेशन आहे की पोलिसांनी मारपीट करून ठाण्यामध्येच त्याची हत्या केली. आता किती कठीण आहे हे सिद्ध करणं की पोलीस स्टेशनमध्येच त्या राजकुमारची पोलिसांनी हत्या केली. साक्षीदार येतील, यामध्ये मोहल्ल्यातले लोक येतील आणि ते म्हणतील की पोलीस याला घेऊन गेले होते. हेच सफिशियंट आहे पोलिसांना धडा शिकवण्याकरिता, त्यांना जैलात पाठवण्याकरिता, त्यांना नोकरीवरून काढण्याकरिता. परंतु तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल. लॉ म्हणतो आहे की पोलिसांना तुम्ही मोक्यावरच मेमो बनवा, अहवाल तयार करा. परंतु ते मोक्यावर जाणून बुजून अहवाल तयार करत नाही. काय कारण आहे न बनवण्याचे? लोक अवेअरच नाही. अशा वेळी लोकांनी म्हणायला पाहिजे, मर्डर असो की कोणतीही केस असो, कोणत्याही प्रकरणामध्ये डिटेन करत असतील, अरेस्ट करत असतील तर त्याचा मेमो येथेच बनवायला सांगा. ज्याला माहिती आहे त्याने हे बोलायला पाहिजे. डिटेन करत असतील, अरेस्ट करत असतील तर त्यांनी तसे डॉक्युमेंट बनवायलाच पाहिजे त्या मोक्यावरच. तुम्ही जर घाबरत असाल तर तुम्हाला आणखी भीती दाखवल्या जाईल आणि नेहमी असे होत राहील. इल्लीगल अरेस्ट किंवा डिटेन करत असतील विदाऊट एनी डॉक्युमेंट तर डायरेक्ट सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करा की माझे नाव हे हे आहे, माझ्या वडिलाचे नाव हे आहे, मी या ठिकाणी राहतो, तो एरिया सांगा. माझ्या समोर माझ्या कुटुंबातल्या किंवा माझ्या मित्राला, अमुक अमुक व्यक्तीला त्याच्या वडिलांचे नाव, त्याचे वय किती आहे आणि कोणत्या ठिकाणाहून पोलीस त्याला उचलून घेऊन गेले, तो आता अमुक अमुक पोलीस ठाण्यामध्ये आहे. बस तुम्ही इतकी इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये देऊन अपलोड करा आणि पोलिसांना घाबरण्याचे कारण नाही. तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा त्यांना ही माहिती द्या की तुम्ही व्हिडिओ बनवून अपलोड केलं आहे म्हणून. मग आता तुम्ही अहवाल तयार करा, अरेस्ट करा की काहीच करू नका, आता काही अर्थ नाही. परंतु हे करत असताना ती तारीख व वेळ हे मात्र नक्की त्यामध्ये सांगा. तो व्हिडिओ रेकॉर्ड करताना ही माहिती त्यामध्ये आली पाहिजे. परंतु तुम्ही हे सुद्धा करू शकत नसाल तर ज्या व्यक्तीला पोलीस घेऊन गेले त्या व्यक्तीच्या फॅमिलीने, त्याच्या फॅमिलीतल्या मेंबरने, त्याच्या मित्रांनी एक अर्ज SP ला केला पाहिजे व त्याची रिसिव्ड सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यामध्ये लिहिले पाहिजे की साहेब अमुक अमुक पोलीस स्टेशनचे पोलीस आले होते, अमुक व्यक्तीला घेऊन गेले आणि त्यांनी येथे ठेवले आहे, परंतु त्याचा या घटनेशी काही संबंध नाही. तर आता येथे SP ची ड्युटी आहे लगेच चौकशी करण्याची याबद्दल. आता एकतर त्याला सोडावे लागेल, नाहीतर मग अहवाल तयार करावा लागेल. हा झाला रेकॉर्ड. आता पोलिसांची ड्युटी आहे की ज्याला त्यांनी आणले असेल डिटेन करून किंवा अरेस्ट करून त्याच्या शरीर स्वास्थ्याचे प्रोटेक्शन करणे. आता येथे पोलीस त्याच्यासोबत चुकीचं काहीच करू शकत नाही. परंतु या प्रकरणामध्ये पोलिसांवरच आरोप आहे की पोलीस कस्टडीमध्येच पोलिसांनी त्याला मारले आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. परंतु लॉमध्ये रेकॉर्ड तयार करून, डॉक्युमेंट मेंटेन करून, डायरीमध्ये लिहून सर्व घडामोडींची एंट्री करणे आवश्यक आहे. परंतु तरी सुद्धा हा मिसयूज का केला जातोय? कारण लोक अजिबात जागरूक नाही कायद्याबद्दल आणि त्यांची इच्छा पण नाही आहे कायद्याची माहिती करून घेण्याची. मोबाईलवरती फालतूच्या गोष्टी पाहत बसतील, टाइम वेस्ट करतील. परंतु जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा माहिती नसते की आता काय करायला पाहिजे.
आता न्याय कसा मिळेल? तुम्हाला पाऊल उचलावे लागेल. त्या पोलीसवाल्यांच्या विरुद्ध त्या पोलिसांवरती एफ.आय.आर. दाखल करायलाच पाहिजे. सगळ्यात पहिले अशा वेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट द्या. येथे पोलिसांची ड्युटी आहे. कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, राजकुमारची हत्या करण्यात आली आणि जर ते एफ.आय.आर. करत नसतील तर मग कोर्टामधून करून घ्या. तुम्हाला मर्डरची रिपोर्ट करावीच लागेल आणि तीच घटना लिहा जी सत्य आहे. एक्स्ट्रा माइंड यूज करू नका. या प्रकरणामध्ये एसपीने 2 पोलिसांना सस्पेंड केले आहे. झाले का सॅटिस्फाईड? 6 महिन्यानंतर पुन्हा ते पोलीस नोकरीवरती हजर होतील. पुन्हा ते तसेच करतील. सस्पेन्शन नाही, टर्मिनेशन पाहिजे. जे पोलीस गुंडागर्दी करतील, आपल्या पदाचा आपल्या वर्दीचा मिसयूज करतील आणि ओनेस्टली काम करत नसतील तर त्यांचे टर्मिनेशन व्हायलाच पाहिजे. परंतु त्यांच्यासाठी केस फाईल करावी लागेल, भांडावी लागेल. अदरवाईज पाहत राहा रील्स आणि शॉर्ट्स. जर ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना शेअर कराल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, कारण अशी घटना कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकते. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. धन्यवाद.